नमस्कार. जैन कॉलिंग मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपण अतिशय काबाड कष्ट करून आपला पैसा आणि संपत्ती कमवत असतो आणि हीच संपत्ती आणि पैशाला पैसा जोडून कसा वाढवायचा या संदर्भात आज आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे. सोबतच आपण जे उत्पन्न घेतोय त्या उत्पन्नावरचे कर कशा पद्धतीने कमी करता येतील याचं मार्गदर्शन सुद्धा आपल्याला लाभणार आहे. हे मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सीए उमेश पहलानी, सीईओ पहलानी कंपनीचे, आणि सुमन भौमिक जे सेल्स आणि मार्केटिंग हेड आहेत profitwala.com बाय RRA चे. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. माझा सर्वात पहिला प्रश्न आहे सुमनजी यांच्यासाठी. तर मला सांगा की profitwala.com बाय RRA हे नक्की काय आहे, यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही काम करता? profitwala.com बेसिकली एक फाइनेंशियल फर्म है जहां हम पोर्टफोलियो मैनेजमेंट करते हैं. सो द थिंग इज बेसिकली कैसा है, जो क्लाइंट्स जिनके पास ऑलरेडी सेविंग्स होते हैं, जो इन्वेस्ट करना चाहते हैं, ठीक है, तो उनके लिए profitwala.com एक बेस्ट प्लेटफॉर्म है जहां आप कैसे आपके जो फंड्स है उसको आप कैसे बढ़ाएंगे, कैसे आप मल्टीप्लाई कर सकते हैं, वो चीज़ें हम गाइड करते हैं. बेसिकली profitwala.com अश्योर करते हैं कि आपका जो भी पोर्टफोलियो होता है उसमें पर एनम 24% आपके पोर्टफोलियो को बढ़ा के देने की, प्रॉफिट बना के देने की अश्योरेंस देते हैं. आणि या profitwala.com ची सुरुवात कधीपासून झाली? गेली किती वर्ष तुम्ही तुमच्या क्लायंटला हे मार्गदर्शन करताय? profitwala.com लास्ट 11 ईयर्स से रन हो रहा है, ठीक है, एंड बेस्ड ऑन आवर पास्ट परफॉर्मेंस अब तक हमने जो भी हमारे क्लाइंट्स हैं उनको पर एनम 24% बना के दिया है. ओके. माझा पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. आता सध्या ITR फायलिंग सीझन सुरू आहे, तर ITR मध्ये असं कोणतं उत्पन्न गट आहे ज्याला सगळ्यात जास्त कर लागतो? धन्यवाद. आम्ही आपल्याला या चॅनलवर ते अपॉर्च्युनिटी दिली ते धन्यवाद. आम्ही फ्रॉम अ टॅक्स पॉइंट ऑफ व्ह्यू जे CA ला तुम्ही कोणी तर जे काय काम करतात, टॅक्स मध्ये जेव्हा आपण ITR फाईल करतो तेव्हा आपल्याला 5 हेड असतात ITR मध्ये टॅक्स दाखवला. ते एक माणूस आहे ते जॉब करतोय, ते एम्प्लॉयमेंट मध्ये आहे, त्याला ते काय सॅलरी मधून इन्कम भेटते, ते इन्कम फ्रॉम सॅलरी मधून ते ITR मध्ये दाखवू शकतात. आणि ज्याला ते काय प्रॉपर्टी आहे ते काय भाड्याने देते, रेंटना देते, ते रेसिडेन्शियल प्रॉपर्टी असेल, ते ऑफिस असेल, शॉप असेल, त्याच्यावरून जे काय आपल्याला भाडा मिळतो, रेंट मिळतो, तेव्हा आपण ITR मध्ये इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीला दाखवतो. आणि त्याच्यावरती गव्हर्नमेंट आपल्याला 30% स्टँडर्ड डिडक्शन देते आणि 70% जे व्हॅल्यू आहे त्याच्यावरती टॅक्स लावतात. थर्ड जे हेड आहे त्याच्यामध्ये ते आहे आपले इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. त्याच्यामध्ये जे काय आपण बिझनेस करतोय, जे आईस्क्रीमचे शॉप असू दे, ब्रॉडकास्टिंगचा असू दे, शेअर मार्केटचा प्रॉफिट असू दे, त्या प्रॉफिटवर आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्स देवा हवे, ते आपल्याला इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशनला असतो. आणि चौथा हेड आहे कॅपिटल गेन्स. जे काय आपण ॲसेट सेल आणि परचेस करतोय, शेअर सेल आणि परचेस केलंय, प्रॉपर्टी आपण सेल आणि परचेस केले, त्याच्यावरती जे काय आपल्याला प्रॉफिट असतात त्याच्यावर आपल्याला शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन भरायला हवं. आणि आखरी ज्या हेड असतात ते इन्कम फ्रॉम अदर सोर्स असतं, त्याच्यावरती आपल्याला जे काय गिफ्ट भेटले आपल्याला मित्रांना, परिवारमधून, ते आपल्याला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. त्याच्या प्रकारे आपण ITR मध्ये ते 5 हेड असते, त्याच्यावरून आपण RTR भरतोय. नक्कीच उमेशजी, आपण जेव्हा शेअर मार्केटमध्ये खूप जास्त ऍक्टिव्हिटी होते आणि त्यावेळेस कर नक्की कसे लागतात, टॅक्स नक्की कसे बसतात नागरिक? तर ते चांगलं क्वेश्चन आहे. आता जे कोविड नंतर जे काय ऍक्टिव्हिटी आपण बघितलं मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये, ते हर एक लोक, बिकॉज ते वर्क फ्रॉम होम करत असते, त्याच्याकडे टाइम असतो, ते जॉब सोबत शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असतात आणि ते काय थोडा प्रॉफिट आणि खूप प्रॉफिट ते काय कमवतात. तर आपण शेअर मार्केटमध्ये जे काय 2 तरीकेचे प्रॉफिट कमवू शकतो. वन इज इन्व्हेस्टमेंट मधून, ते आपल्याला काय 1 लाख होते, 2 लाख होते, जे आपण इन्व्हेस्ट केले शेअरमध्ये, HDFCच्या शेअरमध्ये, रिलायन्सच्या शेअरमध्ये, आणि 3 महिन्यानंतर आपल्याला 1 लाखाचे 1,10,000 मिळतात. ते जे 10,000 जे आपण प्रॉफिट केले त्याच्यावरती आपण शॉर्ट टर्म प्रॉफिट टॅक्स लागतात आपल्याला 15%, आणि ते काय फ्लॅट टॅक्स आहे. ते जे काय तुमचा रेट असेल, स्लॅब रेट 20%, 30%, 40% इन्कम टॅक्स ते नाही लावतात, ते फ्लॅट 15% टॅक्स लागतात ऑन शॉर्ट टर्म गेन मध्ये. आणि हे काय जे प्रॉफिट तुम्ही ते शेअर्स तुम्ही 12 महिन्याच्या नंतर सेल केलं, तुम्ही 12 महिन्याला होल्ड केलं ते शेअर,
आणि 12 महिन्यानंतर जे तुम्ही शेअर सेल केले त्याच्यावर आपल्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन लागतात, ते आहे 10%. तर शॉर्ट टर्म गेन 15% लागतं आपल्याला टॅक्समध्ये, लॉंग टर्म गेन आपल्याला 10% लागतात. आणि लॉंग टर्म गेन 2018 नंतर लावायला सुरू केलं गव्हर्नमेंटनी. त्याच्या पहिला आपल्याला काय पण इंडियामध्ये लॉंग टर्म गेन टॅक्सवरती काय पण गेनवरती काय पण टॅक्स नव्हता, ते आता 10% आपण टॅक्स भरतोय. माझा पुढचा प्रश्न आहे सुमनजी यांना. आत्ताची जी यंग जनरेशन आहे ती फक्त त्यांना मिळणाऱ्या सॅलरीवर अवलंबून नसते, ते त्या सॅलरीला मल्टिप्लाय करायला बघतात. पण इतक्या कमी एजमध्ये म्हणजे अगदी 22 एजमध्ये ते कमवायला सुरुवात करतात. मग अशा मुला मुलींना तुम्ही काय सल्ला देणार, कशा पद्धतीने त्यांनी इन्व्हेस्टमेंट सुरू केली पाहिजे? ओके, क्या है ना, आज के टाइम पे जो यंगस्टर्स है उनको ऐसा होता है कि बहुत जल्दी पैसा बन जाए, जो कि मार्केट में पॉसिबल नहीं है. इसीलिए आज के टाइम पे बहुत सारे यंगस्टर्स गलत रास्ते पे चले जाते हैं. जैसे यूट्यूब देख के या टेलीग्राम चैलेंज देख के वो सोचते हैं कि नहीं एक दिन में ज़्यादा परसेंटेज बना ले, ऐसा कुछ जो पॉसिबल नहीं है. एक्चुअली मार्केट ही ऐसा है जहाँ पे आपको, अगर आप पेशेंस रख रहे हो तो ही जाके आप पैसा बना सकते हो, ऐसा है. तो आज के यंगस्टर्स के लिए मैं ऐसा सजेस्ट करूँगा कि आप जहाँ से आप नॉलेज गेन कर सकते हैं या फिर स्टॉक्स के बारे में पढ़ सकते हैं, उसके टेक्निकल एनालिसिस या फंडामेंटल एनालिसिस, ये सब थोड़ा स्टॉक्स के बारे में आप पढ़िए. या फिर आप अगर सेफ साइड इन्वेस्टमेंट के बारे में सोच रहे रहेंगे तो एवरी मंथ आप जो भी सेव कर सकते हो, लाइक आपके सैलरी से 1000 रुपए 2000 रुपए, उसका आप इक्विटीज बाय करके रखिए, जो आपको लॉन्ग टर्म बेस में आप देखोगे तो बट ऑब्वियसली प्रॉफिटेबल ही रहेगा. सो आई थिंक सो दैट विल बी द सेफ इन्वेस्टमेंट फॉर यंगस्टर्स. आणि आत्ताची एकूणच मार्केट कंडिशन बघता कोणत्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त फायदा घेता येऊ शकतो? इंफ्रास्ट्रक्चर आई थिंक सो कि बेस्ट सेक्टर होगा जहाँ पे आज के टाइम पे इन्वेस्टमेंट करना चाहिए फ्यूचर के लिए. आई थिंक जे शेअर मार्केट तुम्ही म्हणालात तसंच की यंगस्टर्सना एकदम पटकन चटकन पैसा पाहिजे असतो, पण कोणती इन्व्हेस्टमेंट सगळ्यात जास्त वाईज ठरू शकते, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट? लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंट बेटर रहेगा मैम, फॉर श्योर. ओके. आणि जे थोडे वयस्कर आहेत म्हणजे 40-50 अजून त्यांनी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टच केलेलं नाहीये, बट त्यांचं एज आता थोडं जॉब करण्याच्या पलीकडे गेलेलं आहे, मग त्यांच्यासाठी कोणती गोष्ट योग्य ठरू शकते शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी? क्या है ना, अभी कैसा है, जो सीनियर सिटीजन्स होते हैं या फिर जो एजेड हो जाते हैं, उनको ऐसा लगता है कि सेफ इन्वेस्टमेंट के नाम पे एफडी इज द बेस्ट. ठीक है, तो मैं बोलूंगा कि आपका जो भी इन्वेस्टमेंट होता है उसको डाइवर्सिफाई करना चाहिए, फॉर श्योर. आप एफडीज में भी करिए, म्यूचुअल फंड्स में भी करिए और शेयर्स में भी करिए. तो जस्ट मतलब थोड़ा नॉलेज लेके नहीं तो इक्विटीज में आप कर ही सकते हो. लाइक आज के टाइम पे जो भी गवर्नमेंट बैंक्स हो गए, जैसे बैंक ऑफ इंडिया हो गया या फिर बैंक ऑफ बड़ौदा, एसबीआई हो गया, तो ऐसे आप गवर्नमेंट सेक्टर्स में आपका अगर इन्वेस्टमेंट कर रहे हैं तो वो अच्छा ही रहेगा. नक्कीच. आता माझा पुढचा प्रश्न उमेश यांच्यासाठी आहे. आपण जे पैसे कमवतो आणि आपल्याला खूपच जड जातं कर देण्यासाठी, बरोबर, तर मग कोणत्या सॅलरी स्लॅब पासून कराला सुरुवात होते, टॅक्स सुरू होतो आणि कशा पद्धतीने एक एक पाऊल पुढे टाकून यंगस्टर्स किंवा जे वयस्कर लोक आहेत ते स्वतःचा कर वाचवू शकतील? ते चांगलं क्वेश्चन आहे. आपल्याला काय युवाला आणि कोण पण जे इंडियाला राहतात, आपल्याला एक जे माइंडमध्ये असते की टॅक्स चोरी करायचा. आपण सीए म्हणून लोकांना काय देतोय ऍडवाइस म्हणून की आपल्याला टॅक्स चोरी नाही करायचं, आपल्याला लीगल तरीके म्हणून जे टॅक्स बचवू शकता, आपण जे काय टॅक्स सेव्ह करू शकता ते आपल्याला करायचं आहे. आपल्याला काही पण गलत गोष्टी म्हणून नाही जायचं. आपण जे अगर सॅलरी मध्ये आहे ते 2.5 लाख इज द बेसिक एक्झम्पशन लिमिट. ज्याची सॅलरी 2.5 लाख पर एनमच्या खाली आहे त्याला काही पण टॅक्स नाही लागतात, आणि ज्याचे सॅलरी 2.5च्या पुढे आहे आणि जे ओल्ड स्लॅब रेट आणि ओल्ड टॅक्स रेट जे फॉलो करतात त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने रिबेट पण दिले आहे. ते 5 लाख पर्यंत काय पण झिरो टॅक्स भरायचा, जे काय टॅक्स येतं ते गव्हर्नमेंट माफ करतात. आणि आता या नवीन वर्षापासून 23-24 पासून गव्हर्नमेंटने न्यू टॅक्स स्लॅब मधून ते रेट केले 7.35 लाख. तर अगर तुमच्या काही पण इन्कम आहे, सॅलरी असू द्या, बिझनेस असू द्या, आणि तुम्ही अगर नवीन टॅक्स रेट म्हणून स्लॅब गाईड रेट म्हणून जातात तर तुम्हाला अगर इन्कम आहे 7.35 लाख, तुम्हाला झिरो टॅक्स लागतात. ते काय 3 वर्षापूर्वी ते लिमिट होते 5 लाख रुपये, ते गव्हर्नमेंटने वाढवले, पण त्याच्यामध्ये काही तुम्हाला डिडक्शन नाही भेटतात, काही एटीसी डिडक्शन आणि इन्व्हेस्टमेंट जे केले त्याचा काय बेनिफिट नाही भेटतात. आणि जो बिझनेसमध्ये लोक आहेत त्यांना ते माहिती आहे की जे पण बिझनेसमध्ये तुम्ही खर्च करतायत
ते तुमच्या ऑफिसचा रेंट असू द्या, ते तुमच्या सॅलरीज असू द्या, ते तुमच्या ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, लाईट एक्सपेन्सेस, ते तुम्ही सगळं काय एक्सपेन्सेस दाखवून तुमचं प्रॉफिट जे काय नक्की नेट प्रॉफिट आहे ते दाखवू शकतात. इवन असं सुमिननं पण सांगितले, जे आपण शेअर मार्केटमध्ये पण जे प्रॉफिट करतोय, जे काय ट्रेडर्स आहे, जे काय F&O मध्ये ट्रेड करतात, जे काय इक्विटीमध्ये बिझनेस करून ट्रेड करतात, इवन ते पण जे काय एक्सपेन्सेस त्यांचे होतं ऑफिसमधून सगळं काय एक्सपेन्सेस ते दाखवू शकतात. आणि याच्यामध्ये गव्हर्नमेंट एक और स्कीम पण दिले आहे. ते कसं की आपण आता अगर आपल्याकडे मोठा बिझनेस नाहीये, आपण काय स्लिप आणि रिसिप्ट आणि अकाउंटंट आणि CA नाही ओळखू शकतात, ते आपल्याला ऑप्शन देतं की आपण 6%, फक्त 6%, 6% ऑफ द टर्नओव्हर भरून ते आपण प्रॉफिट दाखवू शकतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही पण CA ची जरूरत नाहीये, काही पण अकाउंटिंगची जरूरत नाही, काही पण रिसिप्टची जरूरत नाहीये. बिकॉज आपला शेअर मार्केटच्या पूर्ण ट्रान्झॅक्शन डिजिटल असतात. 6% प्रॉफिट दाखवून आपण टॅक्स आणि ITR फाईल करू शकतात. आता मगासपासून आपण शेअर मार्केट संदर्भात बोलत होतो, पण म्युच्युअल फंड पण असाच अट्रॅक्टिव्ह वे आहे आपले पैसे गुंतवण्यासाठी, जिकडे भरपूर माणसं स्वतःचे पैसे टाकतात. तर म्युच्युअल फंड मधून जो पण काही फायदा नागरिकांना मिळतो, तर त्याच्यावर कर कसा लागतो आणि हा कर वाचू शकतो का आपला? तर ते म्युच्युअल फंड जसं तुम्ही सांगतात, आता 3 वर्षाचा आपण डेटा असं बघेल तर आफ्टर कोविड जे मॅक्झिमम सॅलरीड पर्सन आहे आणि जे काय होम मेकर्स आहे त्यांनी मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट केले म्युच्युअल फंडमध्ये. म्युच्युअल फंडमध्ये आपण काय इन्व्हेस्टमेंट करतो, बिकॉज अगर आपल्याला इन्फॉर्मेशन नाही आहे कोणत्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केला पाहिजे, कोणत्या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता, तिथे फंड मॅनेजर बसलेला आहे म्युच्युअल फंडमध्ये, ते आपल्याला साठी राईट डिसिजन घेतात की कोणत्या शेअरमध्ये आणि कोणत्या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचा. जे काय प्रॉफिट असतं आपल्याला म्युच्युअल फंडला, ते आपण 2 पार्टचे म्युच्युअल फंड बघतात. ते काय इक्विटी म्युच्युअल फंड आहे आणि काय डेब्ट म्युच्युअल फंड आहे. जे काय इक्विटी म्युच्युअल फंड आहे त्याची टॅक्स आपण जे इक्विटीमध्ये भरतात 15% आणि ऑन शॉर्ट टर्म कॅपिटल गेन अँड 10% ऑन द लॉंग टर्म कॅपिटल गेन, तेच सेम प्रिन्सिपल फॉलो होतात ऑन द इक्विटी म्युच्युअल फंड. आणि जे काय डेट म्युच्युअल फंड असतात आपल्या, त्याच्यामध्ये होल्डिंग पिरियड आपल्याला जास्त असते. ते काय आपण अगर 36 महिना जे काय 3 वर्षासाठी आपण होल्ड केलेलं म्युच्युअल फंड, ते आपल्याला लॉंग टर्म म्युच्युअल फंड असतात. आणि त्याच्यामध्ये 10% लॉंग टर्म टॅक्स लागतात विदाउट इंडेक्सेशन अँड 20% विथ इंडेक्सेशन. आणि जे काय आपले शॉर्ट टर्म डेट म्युच्युअल फंड असतात त्या आपल्याला टॅक्स लागतं आपल्या स्लॅब रेटवरती, त्याचं काही स्पेशल रेट नाहीये. आणि त्याच्यामध्ये जे काय तुम्ही एक्सपेन्सेस केले ऍज अ एंट्री रेशो अँड ऍज अ एक्झिट रेशो आणि जे काय म्युच्युअल फंड कंपनीला तुम्ही चार्जेस दिले ते तुम्ही दाखवू शकता आणि त्याच्यावर टॅक्स नाही लागतं. आहे सुमनजी यांच्यासाठी, तुम्ही ज्या कंपनीमध्ये आता आहात, profitwala.com बाय RRA, या कंपनीमध्ये आतापर्यंत जो कार्यकाळ गेलेला आहे त्या कार्यकाळामध्ये कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या क्लायंट्सला प्रॉफिट मिळवून दिलेला आहे आणि कशा पद्धतीने ही संपूर्ण संरचना काम करते? एक्चुअली जो कंपनी है profitwala.com बाय RRA, सो ये जो राहुल राजभर सर है उन्होंने ये कंपनी स्टार्ट किया था, उनके नाम पे है राहुल राजभर एंड एसोसिएट्स RRA. और ये कंपनी में अभी तक अगर मैं बोलूँगा लास्ट 11 ईयर्स में जो हमारा अचीवमेंट्स है, दैट इज़ आज के टाइम पे पैन इंडिया हम 5 स्टेट्स में अवेलेबल है. दिल्ली में है, बैंगलोर है, लखनऊ, गोवा एंड मुंबई बेसिकली. और आज के टाइम पे अगर मैं क्लाइंट बेस की बात करने जाऊँगा, वी आर मोर देन 2000 प्लस हमारे पास आज के टाइम पे क्लाइंट बेस है. एंड कंपनी में जो भी है लाइक जो भी क्लाइंट्स हमारे साथ काम कर रहे हैं फ्रॉम लास्ट 11 ईयर्स, दे आर टोटली सेटिस्फाइड विद आवर सर्विसेज. एंड एक्चुअली द बेस्ट थिंग इज कि अगर हम लॉन्ग टर्म में देखने जाए 24% इज अ गुड रिटर्न. सो आई थिंक सो क्लाइंट्स आर लाइक गुड ओके विद अस. नक्कीच, बरेचदा शेअर मार्केट म्हणा, म्युच्युअल फंड म्हणा, रिस्क असते. सो याच्यामध्ये लॉसेस होतात आणि मग ते लॉस झाल्यानंतर खूप त्रास होतो माणसांना. पण अशा प्रकारच्या लॉस मधून पुन्हा कसं उभं राहायचं हे तुम्ही कसं सांगता? एक्चुअली क्या है मैडम कि हम आज के टाइम पे जो करते हैं वो पोर्टफोलियो मैनेजमेंट करते हैं. बेसिकली क्लाइंट्स के डिमैट में उन्हें कहाँ इन्वेस्ट करना चाहिए, कौन से शेयर्स में उनको इन्वेस्ट करना चाहिए या फिर फंड्स डालने चाहिए, वो हम गाइड करते हैं उन्हें. तो प्रॉफिट एंड लॉस जैसे कि आपको जब पता ही होगा कि बिजनेस का पार्ट होता है, सो प्रॉफिट्स भी होते हैं, लॉस भी होता है. बट क्लाइंट्स के बेस में हम ऐसे लाइक वी कमिट के प्रॉफिट्स एंड लॉस बोथ द पार्ट विल बी देयर. बट अश्योर्डली हम अगर आप एट द एंड ऑफ द ईयर आप देखने जाएंगे तो योर पोर्टफोलियो विल बी ऑन प्रॉफिट.
सो वैसे चीज़ें होती है। नक्कीच माझा पुढचा प्रश्न आहे उमेशजी यांच्यासाठी. आपण जे टॅक्स भरतो त्याच्यावर आपल्याला रिटर्न्स मिळतात, इन्कम टॅक्स रिटर्न्स. तर इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी नेहमी नागरिक उशीर करता, मग ती डेडलाईन क्रॉस होते आणि मग प्रॉब्लेम्स होतात अजून. तर हे प्रॉब्लेम्स टाळण्यासाठी वेळेवर जर आपण ITR भरले तर त्याचा फायदा कसा होतो आणि ते नाही भरले वेळेवर तर त्याचा तोटा कसा होऊ शकतो? हो, ते आता काय बहुत लोकांना माहिती नाहीये. ते काय ITR आपण टाइमला भरलेला. आता आपण 21 जुलैला बसलेला आहे. 31 जुलै आपल्याला अंतिम तारीख आहे टॅक्स रिटर्न फाईल करायला फॉर 22-23. आणि जे इन्कम टॅक्स रिटर्न आपण नाही फाईल करतो टाइमवर, जाते खूप लॉस आहे. ते जे काय तुम्हाला लॉस झाला टॅक्स बिझनेस लॉस म्हणून, शेअर मार्केट लॉस म्हणून, त्याचा काय तुम्हाला बेनिफिट नाही मिळतं की तुम्ही काय कॅरी फॉरवर्ड करू शकता का नाही. आणि तुम्हाला लोन पाहिजे, तुम्हाला घर पाहिजे, तुम्हाला विजा पाहिजे फॉरेनचा, त्याच्यासाठी पण ITR लागतात. म्हणून जे काय फायदा, 4 फायदे मी तुम्हाला सांगू शकते आपण ITR भरायला आणि ते टाइमवर भरायला. आपल्याला काय पण पेनल्टी आणि काय पण इंटरेस्ट नाही द्यायला गव्हर्नमेंटला. आणि बिकॉज आपण सगळं काय जे टाइम असतं, जे तारीख असतं, आपण त्यावरती केलेलं आहे. सेकंड, जे मेजर बेनिफिट असते, आपल्याला कधी घर घ्यायचं आहे, कार घ्यायचं आहे, जे काय आपल्याला बिझनेससाठी पण लोन पाहिजे, त्याच्यासाठी पण बँक आणि कोणी पण NBFC फायनान्स इन्स्टिट्यूशन असू द्या, ते आपल्याला म्हणतात की 3 वर्षाचा ITR दाखवा आपल्याला. ते ITR खूप ते आपल्याला ITR टाइमवरती नाही केलं तर बँकला माहिती पडतात की हे पर्सन टाइमला काय पण करतो नाही, ते EMI कसं भरणार. थर्ड चीज, तुम्हाला कधी फॉरेनला जायचं आहे, त्या इव्हन विजा प्रोसेसिंग साठी पण एम्बेसी आणि कॉन्सुलेट तुम्हाला सांगतात की 3 वर्षाचा ITR दाखवा. ते त्याच्याला जरुरी आहे. आणि तुम्ही जे काय इन्कम प्रूफ दाखवेल GST मध्ये, बँक मध्ये, त्याच्यासाठी इन्कम ITR इज द ओनली प्रूफ नीडेड इन द कंट्री लाईक इंडिया. ते या गोष्टीसाठी ITR भरल्याला आणि ते काय जे टाइम असते गव्हर्नमेंटच्या 31 जुलै फॉर इंडिव्हिज्युअल्स अँड बिझनेससाठी सप्टेंबर आणि ऑक्टोबर, त्या डेटच्या आपल्याला फॉलो करायचा नेहमी पाहिजे. नक्कीच माझा पुढचा प्रश्न आहे सुमनजी यांच्यासाठी. जर एखाद्याचा पगार असेल 20,000, तर याच्यापैकी किती अमाऊंट त्याने त्याला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचेच आहेत, तर त्याने किती अमाऊंट शेअर मार्केटमध्ये गुंतवली पाहिजे प्रत्येक महिन्याला वगैरे? मग तुम्ही असं कसं मार्गदर्शन करता तुमच्या क्लायंटला की तुझ्या पगारातली एवढी % अमाऊंट तू शेअर मार्केटमध्ये कन्सिस्टंटली टाक? कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या क्लायंटला सांगतात? क्लाइंट्स को हम ऐसे बोलते हैं कि आप आपके जो भी सेविंग्स हैं उसका हार्डली 10% भी आप अगर मार्केट में डालते हो आज के टाइम पे, वो भी आपके लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंट के हिसाब से बहुत अच्छा है. तो आज के टाइम पे जो RRA profitwala.com बाय RRA जो हमारी कंपनी है, उसकी व्हाट शुड आई से लाइक वेबसाइट्स भी अवेलेबल है, उसके सोशल नेटवर्किंग साइट्स पे भी आर अवेलेबल. तो आप कहीं पे भी हमें कनेक्ट कर सकते हैं. वहाँ पे हम आपको बेस्ट स्टॉक सजेस्ट कर सकते हैं या फिर गाइड कर सकते हैं कि आने वाले टाइम पे आप कौन से स्टॉक्स लाइक कैसे आपका पोर्टफोलियो आप बना सकते हैं. नक्कीच. आता माझा पुढचा प्रश्न उमेश यांच्यासाठी आहे. आपण प्रॉफिट कमावला, प्रचंड प्रॉफिट झाला आपला आणि त्याला सुद्धा आता सरकार कर लावणार. तर हा कर वाचवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या क्लायंट्सला सांगतात? कोणकोणते असे लूपहोल्स आहेत की ज्याच्याने कर वाचू शकतो? ते आपल्या जे तरी क्लायंट्स आहे, आपल्याला लूपहोल्स नाही म्हणू शकतात. ते काय जे लिगली आपल्याला ऑप्शन दिलेला आहे गव्हर्नमेंटनी, ते आपण त्यांना सजेस्ट करतात. ते 3 आणि 4 मोठं ऑप्शन जे दिलेले आहे, ते काय 80C सेक्शन म्हणून इन्कम टॅक्स मधून आपल्याला ऑप्शन आहे की ते आपण इन्व्हेस्टमेंट करा LIC ला, इन्व्हेस्टमेंट करा आपण पेन्शन प्लॅनला, इन्व्हेस्टमेंट करा आपण PPF ला, इन्व्हेस्टमेंट करा आपण FD टॅक्स सेव्हिंग FD मध्ये 5 वर्षाची. ते काय ऑप्शन आपण इव्हन सॅलरीड पर्सन असू द्या, बिझनेस पर्सन असू द्या आणि इव्हन रिटायर्ड पर्सन असू द्या, त्याला आपण हे सजेस्ट करता की हे काय इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फ्युचरला प्रॉफिट पण भेटतात आणि त्या प्रॉफिटवरती आपल्याला टॅक्स भरायला शकत नाही. आणि जे काय तुम्ही या वर्षाचे प्रॉफिट आणि इन्कम अर्न केले, त्याच्यामध्ये पण तुम्हाला बेनिफिट असतात. सेकंड ऑप्शन जे आपण सजेस्ट करतो लोकांना, ते आहे सेक्शन 80D मधून मेडिकल इन्शुरन्स आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप. आपल्याला हेल्थचा ध्यान राखायला ते आपल्याला फर्स्ट प्रायोरिटीचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला मेडिकल इन्शुरन्स घ्यायचा आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप पण घ्यायचा एव्हरी इयर. थर्ड ऑप्शन ते आपण लोकांना जे सजेस्ट करतात, ते काय एज्युकेशन
साठी तुम्ही खुद स्वतःला इम्प्रूव्ह करा. स्वतःला जे एज्युकेशन वरती इव्हन पण स्पेंड करता त्याच्यावरती पण गव्हर्नमेंट तुम्हाला सूट देते. आणि जे चौथा मोठा सेक्शन आहे आपण लोकांना सांगतो ते काय इव्हन आता आपण आपल्या नावावर घरी घेतलं, होम लोन घेतलं आणि काय पण लोन घेता इव्हन त्याच्या लोनच्या प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट साठी तुम्हाला बेनिफिट भेटतात. ते मेजर ऑप्शन आणि सिलेक्शन आपण लोकांना आपल्या क्लायंटला पण माहिती देतो की हे इन्व्हेस्टमेंट साठी आणि हे काय सेक्शन गव्हर्नमेंटने आपल्याला दिलं आहे, आपण याचा यूज करून आपले टॅक्स सेव्ह करू शकतात. नक्कीच. आता तुम्ही इतकी सगळी माहिती दिलेली आहे आणि या संदर्भात नेहमी शेअर मार्केटमध्ये पैसा कसा गुंतवावा, म्युच्युअल फंडमध्ये कशी गुंतवणूक करावी आणि आपला कर कसा वाचवावा हे नोकरदारांचे खूप आवडीचे विषय असतात. तर या संदर्भात तुमचं मार्गदर्शन त्यांना पर्सनली लाभण्यासाठी ते तुमच्यापर्यंत कसे पोहोचू शकाल याच्याबद्दल तुम्ही काय माहिती द्याल? पहिले तुम्ही सांगा सुमनजी की तुमच्यापर्यंत क्लायंट्सने कसं पोहोचावं? जो भी है लाइक हमारा जो वेबसाइट है profitwala.com करके, वहाँ पे आप अगर लाइक बॉम्बे से हो तो बॉम्बे के ऑफिस का एड्रेस मिल जाएगा. अगर आप दिल्ली से हो, लखनऊ से, कहाँ से भी लाइक पैन इंडिया जैसे मैंने बताया आपको कि हम अवेलेबल हैं, तो वहाँ पे ऑफिस एड्रेसेस तो है ही. बट मोर देन दैट आप सोशली हमें कनेक्ट कर सकते हैं. जो हमारा कॉन्टैक्ट नंबर है वो ऑलरेडी आपको दिख रहा होगा, आप वहाँ पे भी कनेक्ट कर सकते हैं. या फिर आप लाइक इंस्टाग्राम हो गया या फिर लिंक्डइन हो गया, फेसबुक हो गया, कहाँ पे भी आप profitwala.com by RRA सर्च करोगे आपको हमारा वेबसाइट मिल जाएगा. वहाँ पे 24/7 आपको असिस्टेंस मिल सकता है. लाइक जो भी आपके क्वेरीज है वो क्लियर हो जाएंगे. नक्कीच. आणि उमेशजी तुमच्यापर्यंत कसं पोहोचायचं तुमच्या क्लायंट्सने मार्गदर्शन घेण्यासाठी? हो, आपले 2 ऑफिस आहे. एक मुंबईला आपला ऑफिस आहे बाय द नेम ऑफ पैलानी अँड कंपनी आणि दुसरं आपलं ऑफिस आहे दिल्लीमध्ये सेम नावावर पैलानी अँड कंपनी. आणि जे काय लोकांना जे काय क्लायंटला काही पण सर्व्हिसेस पाहिजे ते इन्कम टॅक्स असू द्या, ITR असू द्या, GST असू द्या, ऑडिट असू द्या, ॲडवायझरी असू द्या, ते सगळं क्लायंट आपण त्यांना सर्व्हिस देतोय. त्यांनी आपल्याला रिच आउट करायचं ते आपला नंबर स्क्रीनवर दिलाय, त्याच्यावरती कॉल करू शकतात. ईमेल ID आहे आपलं ca.pailani@gmail.com, त्याच्यावरती आम्हाला रिच आउट करू शकतात. आणि आपले सोशल मीडिया हँडल्स पण आपले ऍक्टिव्ह असतात. इंस्टाग्राम आणि ट्विटरमध्ये पण आपण ऍक्टिव्ह असतात. तिथे पण आपल्याला क्लायंट रिच आउट करू शकतात. आणि जे काय डाऊट असेल, कधी काय असं नाही म्हणतो की तुम्ही पेड सर्व्हिस घ्या, तुम्हाला कधी काय डाऊट असेल, काय विचारायचं आहे CA मधून, टॅक्स मधून, इन्व्हेस्टमेंट करून, ते पण तुम्ही कॉल करू शकतात जे नंबर दिला आहे स्क्रीनवरती. आता माझा सगळ्यात शेवटचा प्रश्न तुम्हा दोघांसाठी सुद्धा आहे की या संपूर्ण प्रोसेसमध्ये बरेचसे असे पण असतात जे फ्रॉड करतात, तर त्याच्यापासून नागरिकांनी कसं सावधान राहावं तुम्ही पहिले सांगा. मी काय म्हणेल, तुम्ही फ्रॉड माणसा म्हणून दूर राहायला. जे काय रजिस्टर्ड माणसं आहे, इव्हन जे काय तुम्हाला माहिती आहे की हे CA आपल्या याचं ऑफिस आहे, ते रजिस्टर्ड CA आहे, त्याचा मेंबरशिप नंबर आहे CA इन्स्टिट्यूट करून, त्याच्याकडेही जायला पाहिजे. जे काय इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरी घेतो, जे काय इव्हन टॅक्स सेव्हिंग ऍडवायझरी घेतो, ते आपल्याला प्रॅक्टिसिंग CA चार्टर्ड अकाउंटंट कडे जायचं. आणि इव्हन इन्व्हेस्टमेंटसाठी जे काय सेबी रजिस्टर्ड माणसं एजंट असतात आणि ब्रोकर असतात, त्याच्याकडून जायला आपण सही ऍडवाइस घेऊ शकतात. नक्कीच सुमनजी. आणि शेअर मार्केटमध्ये तर खूप जास्त चान्सेस असतात असे फ्रॉड होण्याचे, तर तुम्ही काय सांगाल? शेयर मार्केट में किसी भी ऐसे लाइक कोई भी अगर आपको सजेस्ट कर रहा है या जैसा भी है, आपको खुद से उसके ऊपर लाइक एनालिसिस करना ही चाहिए. आज के टाइम पे शेयर मार्केट में फ्रॉड्स तो लाइक कैसे कि मल्टीपल बहुत सारे लोग हैं यूट्यूब, टेलीग्राम्स पे, तो आपको आइडेंटिफाई करना उतना आसान नहीं होता है. बट फिर भी जो भी आपको स्टॉक सजेस्ट करते हैं या फिर पोर्टफोलियो मैनेज करते हैं, आप खुद से भी उस स्टॉक्स को एनालाइज कर सकते हैं. आप वो कंपनी के बारे में रिसर्च कर सकते हैं एंड वैसे ही आपको लाइक फ्रॉड से आप बच सकते हैं. दैट्स इट. जी. तर धन्यवाद, तुम्ही दोघांनी इतकं मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. तर अभ्यासपूर्ण गुंतवणूक करून कशा पद्धतीने तुम्ही तुमचा पैसा वाढवाल, शेअर मार्केटमधून कशा पद्धतीने तुम्ही पैसे कमवू शकता आणि आपण जे उत्पन्न कमवतो आहे त्यावर कमीत कमी कर कसा भरता येईल यावर आपल्याला मार्गदर्शन लाभलेलं आहे. आणि त्यांच्याशी जर तुम्हाला भेटायचं असेल, चर्चा करायची असेल, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि त्यांना जाऊन भेटू शकता. यासह JM कॉलिंग या कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी, अपडेट राहण्यासाठी आणि अशाच चांगल्या चांगल्या मार्गदर्शनासाठी बघत रहा जय महाराष्ट्र.